श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 19 एप्रिल वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एक नारळ फळ जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे. कारण की नारळाला साक्षात जिवंत स्वरूप मानलं जातं. जन्मोजन्मीचं आपलं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती दूर व्हावी म्हणून अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तांवरती आपल्याला एका ठिकाणी एक नारळ जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ असतो. भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा आपल्याला करायची आहे. या दिवशी आपण आवर्जून माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेवांची पूजा करायची. त्याचबरोबर या दिवशी आपल्या पूर्वजांची म्हणजेच पितरांची पूजा सुद्धा केली जाते. कारण की 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. आपल्या पितरांचं ऋण फेडण्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस हा सर्वोत्तम मानला जातो. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय उत्तम आणि शीघ्र फलदायी मानला जातो. या दिवशी केलेले प्रत्येक उपायाचे फळ हे अक्षय प्राप्त होत असते, जे कधीही न संपणारे असते. या दिवशी आपण जर काही चांगली कामं केली तर त्याचे आपल्याला चांगले फळ जे आहे तर ते अक्षय मिळते. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही वाईट कामं केली तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला अक्षयच मिळत असतात. म्हणजे जे कधीही संपत नाही अशा या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काहीच करणं शक्य झालं नाही तरी देखील एका ठिकाणी फक्त एक नारळ श्रीफळ जे आहे ना तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे. नारळ हे एक फक्त फळ नाही तर धार्मिक दृष्टिकोनातून नारळाला जिवंत अस्तित्व आहे. नारळाला सुद्धा माणसासारखे 2 डोळे आणि तोंड असते. नारळाच्या पाण्याला अमृता समान मानले जाते. त्याचप्रमाणे नारळाला श्रीफळ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. श्रीफळ म्हणजेच काय तर माता लक्ष्मीचं फळ. हिंदू धर्मामध्ये यज्ञ हवन पूजाविधी यामध्ये नारळाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी कामधेनू आणि नारळ यांना सोबत या जगामध्ये आणले होते. पौराणिक कथेनुसार महर्षी विश्वामित्रांनी इंद्रदेवावरती रागावून वेगळा स्वर्ग निर्माण केला. यावरती त्यांचे समाधान झाले नाही आणि म्हणूनच त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा विचार केला. सर्वप्रथम मानवी स्वरूपामध्ये नारळ निर्माण केले. नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या 3ही देवांचा वास मानला जातो. नारळ हे शुभ सुख समृद्धी सन्मान आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जाते. नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास करून धार्मिक विधीमध्ये अतिशय अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. कारण नारळाशिवाय कोणताही धार्मिक विधी कोणतेही धार्मिक कार्य हे पूर्ण होत नाही. नारळाचा नैवेद्य सुद्धा देवी देवतांना अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे नारळाचा बाहेरील भाग हा अहंकाराचं प्रतीक मानला जातो आणि आतील पांढरा मऊ भाग जो असतो ना तर तो भाग जो आहे तर तो शांततेचं प्रतीक मानला जातो. नारळ फोडणे म्हणजेच आपला अहंकार जो आहे तर तो भगवंताच्या चरणी अर्पण करणे. असा हा नारळ अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त आपल्याला एका ठिकाणी अर्पण करायचा आहे. या दिवशी जर आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर आवर्जून तो घरी आणायचा आहे. कारण नशीबवान लोकांनाच हा एकाक्षी नारळ मिळत असतो. बघा, एकाक्षी नारळ घरात ठेवल्यामुळे धनसंपत्तीमध्ये वाढ होते, दारिद्र्यता नष्ट होते आणि आपल्या जीवनामध्ये आनंद येतो. अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये जर आपण नारळ प्रस्थापित केला आणि आपल्याला धनलाभ होत असतो. त्याचप्रमाणे नवग्रहाच्या शांतीसाठी सुद्धा एकाक्षी नारळ हा अतिशय अत्यंत खूप खास असतो. म्हणूनच आपल्याला हा नारळ जो आहे तर तो एका ठिकाणी आवर्जून उद्याच्या दिवशी अर्पण करायचा आहे. आता हा नारळ कुठे अर्पण करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल
जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा किंवा जय माता लक्ष्मी हा मंत्र लिहा। तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, जर आपल्या एखाद्या ग्रहाची स्थिती खराब असेल तर एकाक्षी नारळ हा खूप प्रभावशाली आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून स्नान करायचं आहे। आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। चुकून देखील आपल्याला उद्याच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही। माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव यांची आपल्याला एकत्रित विधिवत पूजन सेवा जी आहे तर ती करायची आहे। यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे। जर एकाक्षी नारळ तुम्हाला मिळाला तर एकाक्षी नारळ घ्यायचा आहे आणि एकाक्षी नारळ जर नाहीच मिळाला तर मग आपल्याकडे जो नेहमीप्रमाणे साधा नारळ असतो ना तर तो घेतला तरी देखील चालणार आहे। यानंतर आपल्याला एक कोरं लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे। 11 नाणी घ्यायची आहे, 1-1 रुपयाची बरं का। 2 रुपयाची, 5 रुपयाची आपण नाणी घेऊ शकता, काही हरकत नाही, परंतु शक्यतो करून 1-1 रुपयाची नाणं घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। त्यानंतर हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे त्या ठिकाणी पूजेसमोर आपल्याला बसायचं आहे। सो आपल्याला छानसा तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव देवांच्या फोटो समोर आपल्याला हा लाल रंगाचा कापड जो आहे ना, कपडा जो आहे कोरा, तर तो अंथरायचा आहे। त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे। नारळाला थोडंसं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे, नारळ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला त्या लाल कपड्यावरती ठेवायचा। 11 नाणी ठेवायची आहेत 1-1 रुपयाची आणि त्याला आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। शक्यतो करून उद्याच्या दिवशी गुलाबाचं फूल अर्पण करण्याचा प्रयत्न करा। यानंतर 16 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। 108 वेळा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। माता लक्ष्मीचा प्रभावशाली मंत्र श्री मंत्र आहे। हा मंत्र खूप प्रभावी मंत्र आहे। उपाय तुम्ही करून बघा, सेवा करून बघा। हा मंत्र तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही जय माता लक्ष्मी हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला यापेक्षा दुसरा कोणता सोपा मंत्र आठवत असेल, येत असेल तर तो देखील तुम्ही म्हणू शकता। यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचं पठण करायचं आहे। विष्णू सहस्रनाम 1 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला दिवा धूप ओवाळून घ्यायचा। या कापडामध्ये हा जो नारळ आहे ना तर तो आपल्याला बांधायचा आहे। नारळ आणि नाणी त्या कपड्यामध्ये बांधायची। आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे किंवा मग आपल्या घराच्या उत्तर कोपऱ्यामध्ये, ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा जो नारळ आहे तर तो ठेवू शकता। जर आपला व्यवसाय असेल, दुकान असेल, त्या ठिकाणी सुद्धा आपण हा लाल कपड्यामध्ये बांधून नारळ जो आहे तर तो ठेवला तरी सुद्धा चालेल। आपल्या व्यवसायामध्ये भरभराट होते, प्रगती होत असते। विष्णू पुराणामध्ये एकाक्षी नारळ हा माता लक्ष्मीचा प्रतीक सांगितला गेला आहे। पूर्वीच्या काळी देवी दानवांना मांसाचे बळी दिले जात, परंतु नंतर काही प्राण्यांचे बळी देऊ लागले आणि काही ऋषी मुनींना हे पटले नाही, म्हणून मानवाप्रमाणे डोळे आणि शेंडी असलेल्या नारळाचा बळी देण्याची ही जी प्रथा आहे तर ती पडली। म्हणून आपण देवाला नारळ जो आहे तर तो फोडत असतो। आपल्या नशिबामध्ये जर धनप्राप्तीचे योग असतील तर अशा व्यक्तींना एकाक्षी नारळ हा नक्कीच मिळत असतो बघा। प्रत्येक पूजेमध्ये आपण कलशावरती सुद्धा नारळ जो आहे तर तो ठेवत असतो। एकाक्षी नारळाला शेंदूर आणि गाईच्या तुपाचा लेप लावून त्यावरती रक्षासूत्राचा धागा म्हणजे आपण मोली जो आहे ना तर तो आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे। 5 वेडे गुंडाळा, 11 गुंडाळा, 7 गुंडाळा, विषम संख्येमध्ये तुम्हाला हे वेडे जे आहेत तर नारळाला गुंडाळून घ्यायचे। आपण लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आणि अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकता। यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जर पैशाच्या काही अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील तर त्या नष्ट होत असतात।
त्याचप्रमाणे आपण दुसरा सुद्धा नारळाचा एक उपाय करू शकता. नारळावरती आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने किंवा शेंदुराच्या सहाय्याने एक स्वस्तिक काढायचं आहे. या उपायासाठी नारळ आपल्याला नवीनच घ्यायचा आहे. इतर कुठल्याही पूजेसाठी वापरला गेलेला नारळ आपल्याला घ्यायचा नाही. नारळावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं, एक लाल धागा घ्यायचा आणि 7 वेळा आपल्याला त्याला तो गुंडाळून घ्यायचा नारळाला. आणि गुंडाळत असताना आपल्याला 7 वेळा श्रीम असं म्हणायचं आहे. एकदा श्रीम म्हणायचं, 1 वेळा गुंडाळायचं, दुसऱ्यांदा श्रीम म्हणायचं, परत दुसरा वेळा गुंडाळायचा. तर असं आपल्याला 7 वेळा श्रीम म्हणून हे 7 वेळे जे आहेत तर ते गुंडाळायचे आहे. लाल कपड्यामध्ये हा नारळ आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे. त्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र 108 वेळा पठण करायचं आहे. आणि हा नारळ सुद्धा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण हा सुद्धा एक उपाय जो आहे नारळाचा तर तो अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता. यापैकी कोणताही उपाय करणं शक्य नाही झालं तर मग आपल्याला या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन माता लक्ष्मीच्या चरणी आपल्याला हा जो नारळ आहे तर तो अर्पण करायचा आहे. आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावरती राहावा. आपल्या घरातील पैशाच्या अडचणी ज्या काय असेल तर त्या दूर व्हाव्या. आपल्याला धनप्राप्ती व्हावी. आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांती नांदावी म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होऊ देत, माझ्या घरामध्ये तुझं आगमन होऊ दे म्हणून आपल्याला माता लक्ष्मीला अगदी कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे, विनवणी करायची आहे. नाक घासून आपल्याला नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो नारळ आहे तर ह्या नारळाचे उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून सर्वांनी करून बघायचे आहे. उपाय नक्की करा. सेवा सांगितल्याप्रमाणे सेवा देखील करणं तितकंच गरजेचं आहे. सांगितल्याप्रमाणे सेवा करा. नक्कीच तुम्हाला त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे. झालेली जी काय माझी तोडकी मोडकी सेवा आहे तर ती स्वामींच्या चरणी रुजू करते. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.